99% विद्यार्थी 12वीच्या बोर्ड परीक्षेत नापास होत नाहीत, तर ते ॲव्हरेज मार्क्स मिळवून पास होतात आणि आयुष्यभर रडत बसतात. का माहित आहे? कारण ते अजूनही त्या जुन्या बोरिंग आणि आउटडेटेड टाइम टेबलने अभ्यास करत आहेत, जे त्यांना कधीच टॉपर बनवू देत नाहीत. पण आज आपण याचा खेळ बदलणार आहोत. जगातील टॉप स्टुडंट, सायंटिस्ट आणि टॉप परफॉर्मन्स ज्या फोकस ब्लॉक टेक्निकचा वापर करतात, तिचा वापर करून मी तुमच्यासाठी डिझाईन केलाय द 7.5 अवर प्युअर स्टडी वेपन. जर तुम्ही हा प्लॅन पुढचे 30 दिवस फॉलो केला, तर तुमचा रिझल्ट असा बदलेल की कॉलेजचे टीचर्स, तुमचे मित्र शॉक होतील. चला, आर्ट्स सेल्फ स्टडी मास्टर प्लॅन. ब्लॉक 1 मध्ये सुपर ब्रेन मेमरी सेशन. यामध्ये सकाळच्या वेळेला म्हणजे आपण 5 वाजतापासून ते 7:30 पर्यंतचा कुठलाही एक स्लॉट घेऊ शकतो, ज्यामध्ये 90 मिनिटं आपल्याला ठरवायची आहेत. हा वेळ आपल्याला का घ्यायचा असतो? कारण मेंदू आपला 100% फ्रेश असतो. त्यामुळे जेही काही आपण वाचणार ते आपल्याला थेट लक्षात राहील. टार्गेटेड विषय काय करायचे? राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, समाजशास्त्र, सोशिओलॉजी किंवा अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. आणि यामध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे? तर त्यात दिलेल्या व्याख्या, विचारवंतांची नावं, महत्त्वाच्या घटना, कलमे, त्याचा सिक्वेन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या किंवा पाठ करायच्या. ट्रिक काय असणार की प्रत्येक 30 मिनिटाच्या वाचनानंतर पुस्तक बंद करून 5 मिनिटं डोळे मिटून ते आठवण्याचा प्रयत्न करा. नसेल आठवत, पुन्हा ते वाचायचं, जेणेकरून आपल्याला तो टॉपिक लक्षात राहील. ब्लॉक 2 मध्ये द झोंबी झोन क्रिएटिव्ह प्रॅक्टिस 120 मिनिटं. हा कधी घ्यायचा? दुपारी 2 ते 4 किंवा तुमच्या कॉलेज संपल्यानंतरचा जोही काही वेळ असेल त्या वेळेत तुम्ही हा दुपारी घेऊ शकता. जेव्हा जेवणानंतर आपल्याला झोप येते, आळस येतो, अभ्यासाचा कंटाळा येतो, त्यावेळी हा विषय घ्यायचा, जेणेकरून आपल्याला या विषयामध्ये क्रिएटिव्ह प्रॅक्टिस केल्यामुळे झोप येणार नाही. टार्गेटेड विषय काय ठेवले आपण? भूगोल, इतिहास आणि तुमचा जर विषय असेल सहकार, तो घ्यायचा. झोप पळवण्यासाठी काय करायचं? तर पुस्तक वाचायचं नाही. अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे? तर पुस्तक न वाचता अभ्यास करायचा. तर कसं करायचं? भूगोल असेल तर त्यामध्ये तुम्ही नकाशा भरणे म्हणजे मॅप फिलिंग करू शकता, आकृत्या काढून त्याचा सराव करू शकता. इतिहास जर विषय घेतला तर तुम्ही महत्वाच्या जे काही घटना आहेत त्याचा तुम्ही फ्लोचार्ट काढू शकता. ते तुम्ही एका पेजवरती ड्रॉ करून नेमकं आपण काय काय वाचलेलं आहे त्या घटना लिहून ठेवू शकता. घटनांचा क्रम, वर्ष, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉइंटने लिहून ठेवू शकतो. माइंड मॅप्स बनवा. हात चालू राहिल्यामुळे आपल्याला झोप अजिबात येणार नाही. किंवा तुम्ही माइंड मॅप्स बनवू शकता, त्यामुळे आपल्याला हात चालू राहिल्यामुळे झोप येणार नाही. ब्लॉक 3 यामध्ये द स्कोअर बुस्टर रायटिंग टेस्ट 120 मिनिटं. ही कधी करायची? संध्याकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान. विषय कुठला घ्यायचे? एक इंग्रजी, मराठी, तुमचा हिंदी असेल, मानसशास्त्र विषय असेल, तो पण तुम्ही यावेळी घेऊ शकता. काय करायचं? आर्ट्समध्ये तुमचे जे मार्क्स असतात ते या विषयामध्ये लिहिण्याच्या स्पीडवर ठरतात. म्हणून टाइमर लावायचा आणि बोर्ड पेपर मधील जो तुमचा 8 गुणांचा मोठा प्रश्न असतो, त्याला आपण रायटिंग स्किल मध्ये प्रत्यक्षात कसा पूर्ण करता येईल याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे जे मोठे मोठे प्रश्न असतात त्याला आपण टायमिंग लावून सॉल्व्ह करून बघायचं. आता ब्लॉक 4 म्हणजे फायनल पंच रिव्हिजन 120 मिनिटं. ही कधी करायची? तर रात्री झोपण्याआधी. नियोजन करायचं 2 तासाचं. पहिल्या तासामध्ये आपण दिवसभरात जे चॅप्टर वाचले त्यावर मागील 5 वर्षामध्ये बोर्डाच्या परीक्षेत काय ऑब्जेक्टिव्ह विचारले, काय प्रश्न विचारले, ते कसे सॉल्व्ह करायचे याचं माइंडमध्ये आपण ठरवायचं, अनालायसिस करायचं, बस एवढंच. आणि दुसऱ्या तासामध्ये आपण दिवसभरात काय नोट्स वाचल्या त्यावरती एकदा नजर फिरवायची आणि जे PYQ पाहिले त्यावरती आपण कुठलं जर टॉपिक वाचला असेल तर ते त्याला मॅच करून बघायचं. आणि दुसऱ्या दिवशी आपण जोही कुठला विषय अभ्यासासाठी घेत असणार त्याचा टॉपिक निवडून ठेवायचा आणि तो लिहून ठेवायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा संपूर्ण गेम प्लॅन एकदम सोपा आहे. आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करू. पहिली गोष्ट म्हणजे रोज 10 तास पुस्तकासोबत कुस्ती मारायची नाही, तर दिवसातून फक्त 7.5 तास फोकस ब्लॉकमध्ये अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट, दुपारी जेव्हा आपल्याला प्रचंड आळस येतो, झोप येते, तेव्हा आपला झोंबी झोन आहे तिथे वाचन बंद करून थेट रबुक काढायची आणि इतिहास भूगोलाचे माइंड मॅप किंवा मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, रात्री झोपण्याआधीचा एक फायनल पंच विसरायचं नाही.
दिवसभराची रिव्हिजन केल्याशिवाय झोपायचं नाही. आता हा झाला अभ्यासाचा प्लॅन. जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की तुमच्या फील्डला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कुठल्या क्लास करता तुम्हाला टाइम टेबल हवा आहे, त्यासाठी कमेंट करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया इथेच. बाय बाय.